नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत PCOS वरती काही एक्सरसाइजेस जे केल्यानंतर आपल्याला PCOSचा त्रास थोडाफार कमी होऊ शकतो, ज्याचा सराव तुम्ही रोजच्या रोज करायचा आहे. सुरुवात करूया पश्चिमोत्तानासन एक्सरसाइज. कोणतेही आसन जमण्यापूर्वी त्याचा एक्सरसाइज करा. त्यासाठी तशा पद्धतीने आपण अप डाऊन पश्चिमोत्तानासनमध्ये डोकं जास्तीत जास्त खाली दाबायचं आहे. दोन्ही ओव्हरीजवरती छान दाब निर्माण होतो. श्वास घ्या, श्वास सोडत खाली जा. सरावाने तुम्हाला हे आसन जमू शकतं. पण जर बॅक पेन असेल तर आपण मान जास्त खाली नाही घालू शकत. त्यामुळे योग्य मार्गदर्शनाखाली या आसनांचा, या एक्सरसाइजचा सराव करा. होल्ड करायचं आहे हे आसन, पश्चिमोत्तानासन. स्ट्रेस रिलीज करणारं आसन आहे. संपूर्ण पाठीमागच्या भागावरती ताण निर्माण करणारं आसन. दुसरा प्रकार बघूया. दोन्ही पायात अंतर घ्या. चक्की चालन. बघा, दोन्ही पायांवरती डोकं ठेवण्याचा प्रयत्न. दोन्ही हात ताठ आहेत. श्वास सोडत खाली जाते, श्वास घेत वरती येते. अशा पद्धतीने आपण सुरुवातीला जसं जमेल तसा एक्सरसाइज सुरुवातीला ट्राय करा. हळूहळू त्याच्यामध्ये तुम्हाला सहजता येईल. थाईजची फ्लेक्झिबिलिटी वाढल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त खाली जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही हाच प्रकार थोडासा स्पीड वाढवून सुद्धा करू शकता. रिव्हर्स. 1 2 3 4 5. होल्ड. एका पायावरती पूर्ण खाली वाकण्याचा प्रयत्न. एल्बोज जमिनीकडे जाऊ द्यात. रिलॅक्स. साइड चेंज. इनहेल अँड एक्झेल. रिलॅक्स. दुसरा प्रकार. पुढचा प्रकार साइड स्ट्रेच. PCOS मध्ये होणारा त्रास, लॉंग मेन्स्ट्रुएशन और नो मेन्स्ट्रुएशन, ह्या एक्सरसाइज केल्यानंतर तुम्हाला नक्कीच फरक जाणवून येईल. पण रोजच्या रोज ह्या सर्व एक्सरसाइजचा सराव तुम्हाला करायचा आहे. होल्ड करा. PCOS मध्ये जेवढी आसनं तुम्ही स्थिर ठेवाल, जास्तीत जास्त काळासाठी होल्ड कराल, त्यानंतर त्याचे फायदे तुम्हाला दिसून येतील. जेवढा कार्डिओ एक्सरसाइज महत्त्वाचा आहे, तेवढीच आसनांमध्ये स्थिरता आणण्याचाही प्रयत्न करा. नेक्स्ट एक्सरसाइज बघूया आपण. हलासन, पश्चिमोत्तानासन. हलासनाचा फायदा थायरॉइडसाठीही खूप चांगला आहे. गळ्यावरती दाब निर्माण करणारा आसन, जिथे थायरॉइड ग्लँड्सवरती दाब येतो, ताण दिला जातो. पाठदुखी असेल त्यांनी हलासनाचा सराव करू नये. योग्य मार्गदर्शनाखालीच हे करण्याचा प्रयत्न करावा. आता हलासन होल्ड केलंय. दोन्ही पाय बघा ताठ आहेत. तुम्हाला गरज असेल तर पाठीला सपोर्ट देऊ शकता. सराव झालेला असेल, थोडीफार तयारी असेल तर अशा पद्धतीने दोन्ही हात खाली खेचून धरा. सावकाश आसन स्थिती सोडायची. पश्चिमोत्तानासन होल्ड करायचे. शरीर
खूप ताणून धरू नका. जिथं गरज आहे तिथं ताण द्यायचं आहे, बाकीचं शरीर सैल ठेवायचं आहे. नेक्स्ट एक्सरसाइज, बायसिकल क्रंचेस. स्टार्ट करूया. अपोजिट पोज घ्यायचे. बरोबर डावा कोपर असेल तर उजवा गुडघा, उजवा कोपर असेल तर डावा गुडघा. जितका दुसरा पाय स्ट्रेच तितका दुसरा पाय जवळ. होल्ड करा. होल्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन PCOS एक्सरसाइजेस. साइड चेंज and hold. रिलॅक्स. व्यायाम झाल्यानंतर तुम्ही थोडा वेळ शवासनामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. शरीर सैल सोडा. शवासन तुम्ही जास्तीत जास्त 5 मिनिटापर्यंत करू शकता, त्याच्याही पुढे जाऊ शकता. शरीर सैल सोडून श्वासाची गती संथ होईपर्यंत शवासन करा. त्यामुळे मन शांत होतं, शरीर शिथिल होतं. सावकाश उठून बसा. धन्यवाद.